नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आपलं जे काही कापूस सोयाबीन कापूस अनुदान आहे 2023 सालाचं, या संदर्भात आता उद्या म्हणजे 29 सप्टेंबर रोजी हे अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल का, थोडी शक्यता मला वाटत नाही आहे. का वाटत नाही आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट शेतीविषयीचे ते तुम्हाला मिळत राहतील. चॅनलला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा, जे काही आपलं कापूस सोयाबीन अनुदान होतं 2023 सालाचं, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळाला नाही आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान शासनाने शेतकऱ्यांवर उपकार करून 5,000 हेक्टरी ते देत आहे. बरोबर, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे 20,000 रुपयांपर्यंत हे अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. आता या संदर्भातील शासनाकडून वारंवार तारीख पे तारीख ज्या पद्धतीने करण्यात येते, ज्या पद्धतीने हा लहान मुलांचा खेळ शासनाकडून सुरू आहे, या खेळमध्येच आता आपल्याला जी काही तारीख देण्यात आली होती ती 5 सप्टेंबर रोजी सांगितलं होतं, 5 ऑक्टोबर रोजी. ओके, त्याच्या आधी त्यांनी सांगितलं होतं की 26 सप्टेंबर रोजी आम्ही हे अकाउंटमध्ये तुमच्या डिपॉझिट करणार आहोत. बट 26 सप्टेंबर रोजी माननीय आपले जे काही माननीय आपले पंतप्रधान साहेब यांचा दौरा कॅन्सल झाला आणि म्हणून हे त्यांनी सांगितलं की जे काही 29 सप्टेंबर रोजी आपल्या शासनाचे जे काही कृषी पुरस्कार आहेत ती वितरित करण्यात येतील आणि त्यावेळेस हे अनुदान तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. आता हे खरंच आहे का, तर याच्यामध्ये जे काही कृषी पुरस्कार शासनाकडून देण्यात येत आहेत ते योग्यरीतीने त्यांनी सांगितलं आहे की 26 सप्टेंबरला आम्ही 29 सप्टेंबरला आम्ही कृषी पुरस्काराचं वितरण करणार आहोत. बट पैशांची काही तिथे गॅरंटी नाही, कारण की उद्या आहे रविवारच्या दिवशी कसं काय ट्रान्सफर होणार आहे. चला ठीक आहे, ऑनलाईन आहे, आपण मानूयात ऑनलाईन आहे. तो एक वेगळा मुद्दा आहे, ऑनलाईन आहे. बट ज्या पद्धतीने शासनाने वारंवार दिरंगाई केली आणि कालच एक नवीन GR आला की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही ई पीक पाणीची अट जी आहे ती शिथिल करत आहोत. आता ही जर अट शिथिल करायची होती, मग एवढे दिवस तुम्ही शेतकऱ्यांना का कोळंबून ठेवलं? शेतकऱ्यांना का तुम्ही वारंवार मूर्खासारखं कधी 1 कधी 2 कधी 1 कधी 2 अशा गोष्टी करायला लावताय? शेतकऱ्यांचे पैसेही वायावर जातात, शेतकऱ्यांचा मानसिक त्रासही होतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आता ज्या दिवशी हे अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल त्याच दिवशी असं वाटायला लागलं की हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतील. आता हे तर झालं आपलं कापूस सोयाबीन अनुदानाचं. शासनाकडे बघा, आता एक लेटेस्ट न्यूज अशी आहे की जे काही 15 ऑक्टोबर किंवा 17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागते. आता ही आचारसंहिता जर 15 ऑक्टोबरला लागली तर जे काही शासनाचे अनुदान अजून पेंडिंग आहेत, पीक विमा असो, अतिवृष्टीचे पैसे असो, गारपीटचे असो, वेगवेगळ्या रोगांचे पैसे असो, हे शासनाने कधी टाकावेत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, तर ते लवकरात लवकर टाकणे शासनाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि हे काम जर त्यांनी नाही केलं तर मग फ्युचरमध्ये त्यांचा काय करायचा तो कार्यक्रम बरोबर जनता करणार आहे. सो महत्त्वाचा मुद्दा हाच होता की तारीख पे तारीख देऊन जे काही शासन आपल्याला मूर्ख बनवते. आता उद्याचा शेवटचा डेट आहे, उद्या शेवटची तारीख समजायची आणि यांचा नाद आपण सोडूनच द्यायचा असंच आता वाटायला लागलं आहे. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.